खामगाव विधानसभा मतदारसंघात 25 वर्षापासून अधिराज्य गाजविणारे काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश केला आहे। दरम्यान त्यांच्या पक्षांतरानंतर आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जनसंपर्क विरुद्ध जनसेवा कार्यालयाचा शुभारंभ आज खामगाव येथे पार पडला। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या हस्ते पक्ष कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन पार पडले। यावेळी ज्ञानेश्वर दादा पाटील, तेजेंद्रसिंह चव्हाण, किशोरप्पा भोसले, स्वप्नील ठाकरे, अजय तायडे यांच्यासह खामगाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी आमदार सानंदा यांच्या तालिमीत तयार झालेले पहिल्या फळीतील पदाधिकारी धनंजय देशमुख, तेजेंद्र चव्हाण, किशोरप्पा भोसले यांची देखील उपस्थिती होती। यासह काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालकांचीही उपस्थिती होती। उल्लेखनीय आहे की दिलीपकुमार सानंदा यांच्यासोबतचे असलेले काही पदाधिकारी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे, तर काहींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मोठी पदे दिली आहेत, ज्यामध्ये डॉक्टर सदानंद धनोकर, स्वप्नील ठाकरे, तेजेंद्रसिंह चव्हाण यांचाही समावेश आहे। हे सर्वजण अजूनही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात असल्याने त्याचा प्रभाव येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीवर पडणार असल्याचे चित्र उभे ठाकले आहे। खबरे शाम तकसाठी अशोक जसवानी।